Happy. Happy birthday to you. Happy birthday to. हे व्हॉट्सअप गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, जसं की आपला चॅलेंज आहे 96 आवर्स मराठी लँग्वेज चॅलेंज. तर आत्ता आपलं कितवा दिवस आहे? तिसरा आय थिंक, तिसरा दिवस आहे. आज आहे 16 नोव्हेंबर 2025 आणि आज आहे माझा वाढदिवस. तर मला पहिला शुभेच्छा द्या मित्रांनो. मीच बोलतो, वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. इट्स मी. तर मित्रांनो, चला, आज वाढदिवस आहे. आत्ता सकाळचे 9 वाजले आहेत. मी आत्ता रेडी, देवाचे दर्शन ते घेऊन झाले आहे माझे. आत्ता मी रेडी झालो आहे आणि आता चला नाश्ता करूया. नाश्त्यामध्ये काय आहे पाहूया, चला. तर गाईज, आत्ता आपण करणार आहे नाश्त्यामध्ये काय आहे ते पाहूया. तर नाश्त्यामध्ये बघू शकता तुम्ही, दोडक्याची आमटी, ताक आणि भाकरी आणि भात नंतर घेणार आहे मी. आणि ताक म्हणजे अजून एक 4-5 दिवस मी ताक डेली खाणार आहे. त्यानंतर बंद म्हणजे कायमचं बंद नाही, कधी तर मी ताक खातो, दही खातो. मला खूप आवडतं ताक, दही. तर आत्ता सध्या आपण नाश्ता मी जेवण केल्यागतच करतो, कारण मग दुपारी लंचला जे आपण दुपारचं जेवण जेवतो ते खूप उशिराने केलं तर मला चालतं, कारण मी नाश्ता पूर्ण जेवणागत करतो. कधी कधी तरच उपमा वगैरे, पोहे असे असतं आमच्या घरात, परंतु आत्ता मी जेवण करत आहे, तोच माझा नाश्ता आहे. ओके, तर चला मित्रांनो, नाश्ता करून घेऊया. त्यानंतर मला क्लिनिकमध्ये जायचं आहे, दातांच्या क्लिनिकमध्ये. जे आपलं हे लावलं आहे ना सळ्या, त्या म्हणजे डॉक्टर जे काही करायचं आहे ते करते ते. तर आज आपली अपॉइंटमेंट आहे, आज ते डॉक्टर येणार आहेत. दर महिन्याच्या 3ऱ्या रविवारी ते डॉक्टर येतात. तर आज आपण जाणार आहे. ओके, तर पहिला आपण नाश्ता करून घेऊया. तर मित्रांनो, आत्ता सकाळचे 12 वाजले आहेत, दुपारचे. आणि आता मी आणि पप्पा निघालो आहे पोलूसला, कारण माझं क्लिनिकमध्ये काम आहे, जे की दातांचे जे ट्रीटमेंट चालू आहे त्याचं काम आहे आज. डॉक्टर आज येतात, अपॉइंटमेंट आहे असं समजू शकता. तर चला आपण जाऊया पोलूसला आणि माझं जे काम आहे ते करून येऊया. तर मित्रांनो, आपलं आत्ताच क्लिनिकमध्ये मी आलतो आणि क्लिनिकमधलं झालं आहे आपल्यावरून. तर आत्ता मी घरी निघालो आहे. माझं क्लिनिकची जी अपॉइंटमेंट होती ती झाली, म्हणजे काय केलं नाही, ओनली फक्त बघून 1-2 महिने ठेवायचे आहेत आणि उसके बाद निकालना है. तो चलो, अभी फ़िलहाल हम लोग घर चलते हैं और मेरा क्लिनिक किधर है वो मैं दिखाता हूँ सबसे पहले. तो यहाँ पर उधर है हमारा क्लिनिक, आप लोग देख सकते हो. तो चलो गाइस, अब घर चलते हैं, हम लोग चलते हैं घर. तर मित्रांनो, आत्ताच आपण घरी आलो आहे क्लिनिकमधून. आता थोडासा लंच करून घेऊया. 1 वाजता आले आहे दुपारचे. त्यानंतर जाणार आहे आम्ही 2 वाजता आले आहेत. 1 नाही, मम्मीने सांगितलं. तर पप्पा इथं झोपलेत, पाहू शकता तुम्ही, खाऊन पिऊन. तर आता मी जेवण करून जाणार आहे देवाचं दर्शन करायचं दत्तांचं, कारण माझा आज वाढदिवस आहे. तर चला, पहिला आपण जेवण करून घेऊया. तर गाईज, आता आपण लंच करूया. लंचमध्ये काय आहे ते दाखवतो. तर लंचमध्ये आहे भाकरी, वांग्याची आमटी आणि ताक दहीचे. तर आपण सध्या लंच करून घेऊया आणि त्यानंतर आम्ही जाणार आहे देवदर्शनाला. मी आणि मम्मी. पप्पा झोपणार आहेत, पप्पा नाही ते येणार. तर गाईज, मी आणि मम्मी जात आहे देवदर्शनाला. पाहू शकता तुम्ही, मम्मी पण रेडी झाली आहे. तर मी आणि मम्मी जाणार आहे देवदर्शनाला. आज माझा वाढदिवस आहे त्यामुळे. तर चला आपण जाऊया आता दत्ताच्या मंदिरामध्ये. आमच्या इथं औदंबूरचे जे दत्त मंदिर आहे तिथे. चला.
तर मित्रांनो मी आलो आहे देवदर्शन आत्ता सध्या करून आणि दुपारचे वाजले आहेत 4. तर आता आपण थोडासा चहा पिऊन घेऊया, त्यानंतर कुठे बाहेर जायचं असेल तर बघू. ओके, तर आत्ताच मी आणि मम्मी आलो आहे देवदर्शन करून. आज माझा वाढदिवस आहे. ओके, तर मित्रांनो रात्रीचे वाजले आहेत 7:45 आणि आमच्या दीदीने येता येता कामावरून केक घेऊन आले आहे माझ्यासाठी, कारण आज माझा बड्डे आहे. तर आम्ही सगळे म्हणून आत्ता बड्डे साजरा करणार आहे पुरी फॅमिली. आणि इकडं मम्मी औक्षणाचं ताट करत आहे, तुम्ही पाहू शकता. तर आपण बड्डे साजरा करायचा, मी केक हातात घेऊनच फिरायले. तर चला, मम्मीची रिॲक्शन हसायला लागली आमची मम्मी. तर चला आता आपण केक साजरा करूया. पप्पा आहेत आमचे सोबतीला साक्षीदार. केक सर हां त्याला वाईट सांगा समजून, ही बेकार माणूस आहे. चलो तो चलो गाइस, यहाँ पर हम लोग केक कट कर देते हैं. तर मित्रांनो माझा वाढदिवस झाला आहे आणि ही चांदीची अंगठी आमच्या दीदीने मला गिफ्ट केलेली आहे, तुम्ही बघू शकता. वाढदिवस आमचा झालाय. केक इथं आहे आमचा, पाहू शकता. आमचे पप्पा बहुत ही खुड़गुन आहेत. तो चलो गाइज, यहाँ पर मेरा बर्थडे सेलिब्रेट हो चुका है. अब गाइज हम लोग खाना खाने जाते हैं. बाहर जाना है खाना खाने, इसलिए चलते हैं गाइज. तो चलो गाइज अब व्लॉग का एंड कर देते हैं. मैं बाहर खाना खाने गया था, तो मतलब गाइज हमारे यहाँ पर जैसा कि मैंने बोला था एक बूढ़े मतलब वृद्ध आदमी का श्राद्ध था, तो उधर खाना खाने गया था. अभी रात को रह गया था, इसलिए हमें बुलाया था, तो मैं गया था. अब चलो खाना खा के मैं आ गया हूँ. अब ब्लॉग का एंड कर देते हैं. आई होप ये ब्लॉग आप सभी को अच्छा लगा होगा. तो गाइज ये ब्लॉग कैसा लगा मुझे कमेंट्स में बताओ. अगर अच्छा लगा होगा तो प्लीज़ इस ब्लॉग को एक लाइक कर दो. चैनल पर जो बंदे न्यू हो तो प्लीज़ सब्सक्राइब कर दो. मिलते हैं इसी नेक्स्ट ब्लॉग में, तब तक के लिए बाय बाय.